कुलम परीक्षेत तर तो विद्या परीक्षेत, त्याच्यानंतर आपल्या जावयाची बुद्धी पा. मुलामध्ये 7 गोष्टी मुलीने पाहायच्या असतात. आपला होणारा पती कसा असावा? कुलवान, शीलवान, गुणवान, धनवान, ज्ञानवान, विद्वान आणि सद्वान. याच्यातला एकही गुण कमी असला त्याला सरळ सांगावं, चहा पोह्याचे पैसे घेत नाही, पण निघा. ना इलाज को क्या इलाज, नियमाने सगळ्यांनी प्रत्येकाने सांभाळणं गरजेचं आहे. मुलामध्ये विद्वत्ता असली पाहिजे. त्याच्या घरी किती संपत्ती हे पाहू नका, तो किती हुशार आहे पहा. आमच्या पोराचं लग्न करायचंय, कितवी शिकला? 10वी पास आहे. बरोबर. केव्हा पास झाला? 2001 ला परीक्षा दिली, 2012 ला सुटला. 12 वर्ष काय केलं? खानदानी. असं कसं? जातवान खानदानी वारकरी जसे आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी सोडत नाही, तसे जातवान पोरं मार्च ऑक्टोबरला फॉर्म भरणं सोडत नाही. त्यांना म्हणा काय रे पास नाही होत, एक तर संस्था बंद पडेल, सर रिटायर होतील, नाही तर बोर्डाचा कायदा तरी बदलल. पाहू पुढे काय होतं, अगेन ट्राय. अशी परिस्थिती. विद्या महत्वाची, माणसाची बुद्धी टिकली पाहिजे. भ्रमिष्ट झाल्या आमच्या बुद्ध्या, आम्ही भ्रमिष्ट झालो पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करता करता. इतके भ्रमिष्ट झालो की आज आम्ही कसं वागतोय याचे जाण, याचं भान, याचं ज्ञान आम्हाला शून्यवत झालंय. आमच्यावर परदेशी वस्तूचा, परदेशी लोकांचा मज्जाव झाला. इतका मज्जाव झाला की आम्ही दुसऱ्याचा स्वदेश अपनाव करता करता राजीव दीक्षित मेले पण लोकांना समजले नाही. नाही का? कधी तर विचार करा, जेव्हा भारतामध्ये कोलगेटच नव्हतं तेव्हा भारतातले लोक दातच घासत नव्हते का हो? दात घासत नव्हते. जेव्हा कोलगेटचा जन्म झाला नाही तेव्हा भारतातले लोक दात घासत नव्हते. जेव्हा भारतामध्ये डान्स आला नव्हता तेव्हा संगीताचा जन्मच नव्हता का? जेव्हा भारतामध्ये क्रिकेटच नव्हतं तेव्हा भारतामध्ये खेळच नव्हते का? अरे इतिहास पहा, उलट मर्दानी खेळ होते. बरोबर. ज्या वेळेस भारतामध्ये फेअर अँड लवली आली नव्हती तेव्हा सगळ्याच बाया काड्या होत्या का? या फेअर अँड लवलीमुळेच फायदा झाला का? याच्यामुळेच फायदा झाला. कधी तर विचार करा. आपण इतक्या बाय, जेव्हा लाईफ बॉय, लक्स, मेडिमिक्स हे कोणीच नव्हते, डव हे कोणीच नव्हते, तेव्हा सगळेच भारतातले लोक आंघोळ करत नव्हते का? करत नव्हतो आपण आंघोळ. जेव्हा ही जीन्स नव्हती, लोक कपडे घालत नव्हते. माझा एक मित्र एमी अपियर मला नेहमी चिडवतो, आजचा माणूस चंद्रावर आणि तू धोत्रावर. शांत बस, तू आहे तुझ्या जागेवर, बरोबर आहे, आम्ही आहोत आमच्या जागेवर आहे. नाही का? नैतिकता आपल्याच लोकांनी आपले ढासळवण्याचा प्रयत्न केला कधीतरी. इतक्या वर्ष जेव्हा हे बुर सटलेले इंग्रज भारतात आले नव्हते, जाऊ दे वेळ आपल्याला कमी, जेव्हा हे बुर सटलेले इंग्रज भारतात आलेले नव्हते तेव्हा भारतातले सगळेच लोक बेअक्कल होते का? हे आल्यापासूनच आपल्याला अक्कल आली का? अरे तुमच्याकडे शास्त्रज्ञ असतील, आमच्याकडे तत्वज्ञ होते. संरक्षण मंत्री अमेरिकेत काय करतायत आमची लोक? कधी तर विचार करा. आणि असं काय घडलं ना, बडे बडे शहरों में ऐसी छोटे छोटे बातें होते रहते. बरं आहे, तुम्हीच पाहिजे होते आम्हाला. अजून 15-20 वर्ष तुम्हीच असावं हीच आमची अपेक्षा आहे. नाही का? समाजाचं उत्थान करण्याचा विचार या लोकांनी षडयंत्राच्या माध्यमातून चालवलाय. समाजाची नैतिकता सर्वांगाने ढासळली. याही व्यवस्थेचा आपण प्रत्येकाने विचार करा. हा विचार जोपर्यंत आपल्या मनात येत नाही, तो लोक म्हणतात भ्रष्टाचार गेला पाहिजे. मला नाही वाटत. ग्राउंड लेवललाच भ्रष्टाचार येतं, हाय लेवलचा विचार सोडून द्यावं. सोडून द्या. म्हातारपण कोणाला आवडतं येतं बसलेलं पैकी खरं बोला. कीर्तनात खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. म्हातारपण कोणाला आवडतं? कोणालाच नाही. मग म्हातारपण जर आवडत नाही, मग 45 वर्ष वय असताना 65 वर्षाच्या मतदानाचे कार्ड कशासाठी चालू केले तुम्ही? कशासाठी? तिकीट हाप लागलं पाहिजे याच्यासाठी. अरे तिकीट तर फुल काढा, आपण तर हापच आहे. अरे एक तर फुल पाहिजे, एक तर फुल पाहिजे. मला कीव येते लोकांची की जे लोक फुल असून हाफ तिकीट काढतात, आणि त्यांच्यापेक्षा जास्त किंवा आपल्या महाराज लोकांची येते ते हाफही नाही 1-4 आहे डायरेक्ट. मी 80% महाराज लोकांचे कार्ड पाहतो तर 80% महाराज बहिरेच आहेत. त्या कार्डावर लिहिलेलं असतं त्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे. मला आश्चर्य वाटतं, जो माणूस हाफ मध्ये हाफ आहे हा माणूस 2 तासात काय दिवे लावेल? आणि खास करून तुमच्या माहिती करता सांगतो, त्याच कीर्तनकारांचे 1-4 तिकीट आहे जे भ्रष्टाचारात जास्त आरोड्या मारतायत. म्हणजे माझ्याकडे नका भाऊ, नाही का? माझं तसं काही नाही. नाही का? पण विचार करा का घडलं असं? गरिबी आवडत नाही, पण सरपंचाने दारिद्र्य रेशन खाली सर्वे केला की आपला नंबर दारिद्र्य रेशन मध्ये पाहिजे. का घडलं असं? आपण इथून सुरुवात करतोय. आपणच या पद्धतीने जर भ्रष्टाचाराची सुरुवात करत असतो तर उद्याचं विश्व अंधारात आहे. जर उद्याचं विश्व जर उजेडात आणायचं असेल तर आपण सर्वांनी सर्व व्यापकतेने विचार करा. जगातल्या कुठल्याच जातीचा विरोध करू नका. मी याही मताचा आहे. जगातल्या कुठल्याच जातीचा विरोध करू नका, पण दुसऱ्याच्या जातीचा विरोध करायचा नाही म्हणून आपल्याच जातीला कमी लेखू नका. खालच्या भाषेत सांगू एकदम, दुसऱ्याच्याही किती वेश्या आहे
हे लोकांना सांगू नका, पण आपली इतकी पतिव्रता आहे हे सांगितल्याशिवाय राहू नका. दुसऱ्याचा धर्म किती पापी आहे हे सांगू नका, पण आपला धर्म किती पवित्र आहे हे सांगायला कोण मज्जाव करेल? आपली माती सांगायला कोण? माझी आई इतकी पतिव्रता आहे, माझा धर्म इतका चांगला आहे, का नाकारायचं नाही, का टाळायचं नाही? आम्ही कधीच कोणाचा विरोध करत नाही. माणूस म्हणून तर आम्ही सगळ्यांना जवळ घेतो ना. महत्वाचं असं आहे, मोठ्या मेंदूमध्ये एकूण 30 कोटी सेल्स आहे आणि शरीरामध्ये 3 कोटी सेल्स आहे. डोळे बंद करून सुद्धा एखाद्या गार वस्तूचा स्पर्श झाल्यानंतर जे स्पर्श ज्ञान होतं, टच नॉलेज ज्याला म्हणतो आपण अनेक, त्या स्पर्श ज्ञानामुळे काय होतं माहिती का? ते स्पर्श ज्ञान ज्याने घडवलं असे 3 कोटी सेल्स शरीरामध्ये असतात आणि 30 कोटी सेल्स आपल्या मोठ्या मेंदूमध्ये असतात. एका सेल्सची कॅपॅसिटी, कॅप्चर कॅपॅसिटी साधारणतः 7 गागाबाईट म्हणजे 7 GB. हा मेडिकल सिद्धांत आहे माझा नाही, आणि भारतातल्या नंबर 1 विद्वान माणसाचा सिद्धांत आहे. जगात त्याचा 7वा नंबर होता, भारतात त्या माणसाचा 1ला नंबर होता. तो माणूस आमदार होता, 2004ला खासदारकीच्या निवडणुकीला पराभूत झाला. त्याच्या 8 ते 15 दिवसानंतर तो माणूस कार ऍक्सिडेंट मध्ये समाप्त झाला. त्या माणसाने वयाच्या 49व्या वर्षी 50,000 पुस्तकांचा अभ्यास करणारा तो जगातला 7वा आणि भारतातला 1ला विद्वान होता. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वयाच्या 49व्या वर्षी त्या माणसाकडे 45 डिग्र्या होत्या. त्या माणसाचं नाव होतं श्रीकांत जिचकर. त्या माणसासारखे विद्वान, बॉडी मेंटेन फिटनेस नावाच्या त्या माणसाच्या लेक्चर ऐका, माणसाला कळेल की शरीर कसं टिकवलं पाहिजे. मला सांगायचंय, 7 गागाबाईट म्हणजे 7 GB, 7 GB एका सेल्स मध्ये मावू शकता. असे किती सेल्स आहे मेंदूमध्ये? 30 कोटी गुन्ह्याला 7 GB. उत्तर जे येईल तेवढे GB ज्ञान आपल्या डोक्यात बसू शकतं. आपण बसू देत नाही, तो भाग सोडून द्या. एखाद्याला म्हणा मेमरीत ठेवत जाय ना, मग मेमरीत जर सगळं मेमरीत ठेवलं तर मग मोबाईल घेऊन काय फायदा मेमरीचा, है की नाही? त्या मेमरीत राहत नाही म्हणून तर ह्या मेमरीचा आश्रय घेतोय सध्या. एकीकडे 85% भारतातली जनता उपवाशी मरते, तर दुसरीकडे उरलेल्या 15%तले लोक या पद्धतीने मजा मारतायत. खांडेकर अमृतवेल नावाच्या कादंबरीत सांगायचे, श्रीमंतीचा माज किती असावा, श्रीमंतीचा माज किती असावा. पायाखाली गुलाब रगडल्यानंतर त्याच्या गुलाबाच्या पाकड्यातून जो लाल गुलकंद जसा बाहेर पडतो आणि तो पायाखाली टेकावा, तसा गरिबाच्या रक्ताने स्वतःचे मजले चढवणाऱ्या श्रीमंताने इतका माज करू नये, कारण उत्पत्ती स्थानामध्ये तृतीय पिढीला तेही तितकंच घातक असतं. एकदा त्याची 3री पिढी आली की मग त्याला ते सगळं उलट होतं, इतकं उलट होतं की मग शेवटी परिस्थिती इतकी वाईट होते की माणसाला स्वतःजवळ असलेली इच्छा सुद्धा एका विशिष्ट कालामध्ये विकावी लागते. विठाल विठाल धनाने पुस्तकं विकत घेता येतात, बुद्धी विकत घेता येत, धनाने चप्पल विकत घेता येत, पायने विकत घेतात, पैशाने कपडे विकत घेता येतात, शरीरने विकत घेता येत. ऐका, पैशाच्या जोरावर माणसाला भाकर विकत घेता येते, 2 टायमाची भूक विकत नाही घेता येत. पैशाच्या जोरावर 20,000चा क्वाट विकत घेता येतो, क्वाटवरचे 2 तासाची झोपणे विकत घेता येते. अहो, चांगल्यांचा विचार पहा, ज्याच्याकडे कोट्यवधीची इस्टेट आहे नाही का, रात्री 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहतो, ऑफ साईडने फिरता का लेग साईडने फिरताय, बजेट लागत नाही महाराज चांगल्याला. एवढी गंभीर परिस्थिती आहे. त्याच्या उलट आपला शेतकरी किंवा वारकरी पहा, अहो जेवण झालं, हात जो असतो धुतलेला तो वाढत सुद्धा नाही, तोपर्यंत तो झोपलेला असतो नाही का. वारकरी पडल्या झोपतो नाही का. महाराज सांगायचे, पडल्या झोपतो तो वारकरी नाही, झोप लागल्यावर खाली पडतो तो वारकरी. अशी परिस्थिती असते वारकऱ्याची. सहज त्याला काही मोठे प्रयत्न नाही का. एका कोट्यवधी माणसाकडे गेलो, तिथं सगळं जेवण वगैरे झालं. रात्री आम्ही सगळेजण बसलो. ते म्हटले, महाराज तुम्ही लांबून आलेले असाल, थकला असाल, तुम्ही पडा म्हणजे आडवे व्हा, आपल्याकडे पडा म्हणजे धावा. ते झोपले. ते माझ्याशी बोलत असताना ते महाराज झोपून गेले. सकाळ झाल्यानंतर महाराज म्हटले, माफ करा, तुम्ही माझ्याशी बोलत होता, तुम्ही चर्चा वार्तालाप संवाद करत असताना मला मात्र निद्रादेवी प्रसन्न झाली आणि निद्रादेवीमध्ये मी प्रविष्ट झालो, मला माफ करा, आपण बोलत असताना मला झोप लागले. तर महात्मा म्हटले, तो घर मालक म्हटला, महाराज तुम्ही किती भाग्यवान आहे. त्या महाराजला कळत नव्हतं झोप लागणे आणि भाग्य निर्माण होतं याचा संबंध काय. उद्यमाचे निमिषे भाग्याचे निबडसे ठीक होतं, पण इथं झोपेचे निमिषे भाग्याचे निबडसे कसं लागलं. त्यांनी सांगितलं, अहो खरंच तुम्ही भाग्यवान आहे महाराज. कसे हो. अहो तुम्हाला पलंगावर पडल्या झोप लागते, तुम्हाला पडल्या पलंगावर झोप लागते. आमच्या बाबतीत तसं नाही. आम्ही रात्रंदिवस एवढी कोट्यवधीची इस्टेट कमवली, पण तरी सुद्धा आम्ही 3-3 वाजेपर्यंत आम्हाला कधीच झोप लागत नाही. मग त्या महाराजांनी सांगितलं, यात काय विशेष आहे, आम्हाला तरी कीर्तन झाल्यावर झोप लागते. खरे भाग्यवान पाहिजे का. आम्हाला कीर्तन झाल्यावर झोप लागते. आमच्या कीर्तनात येऊन पहा, असे भाग्यवान असतात.
बस आता पुढे नका बोलू. ते चालू कीर्तना झोपतात. काही काही भाग्यवान इतके स्टँडर्ड असतात, रामकृष्ण हरीला झोपले की जय विठ्ठलला उठतात. ते शेजारचा आबा काय कीर्तन झालं संपलं का आणि चला. चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी